नाही एक्सेल टेक नव्हतं. अच्छा, मला ते एक्सेल स्टार्ट करतो. म्हणजे जे यांचं होतं तेच आहे तिकडे. येस. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. प्लीज हॅव सीट. तुमचा टोकन नंबर? जस्ट आलो. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे. कुठून येत आहे तुम्ही? मी राहणार दुबळवेल, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम इथून आलेलो आहे. वाशिममधून. ओके. दुपारची वेळ झाली आहे. हो मॅम. आम्ही खातो आहे. तुम्हाला इट्स चालेल? ओके, कम्फर्टेबल. तुम्ही जेवण आलात? हो, नाही आज उपवास नाही. आज उपवास आहे हां, तुमचा? शनिवार. का उपवास ठेवला? मी वाचलेलं होतं की एक दिवस तरी आपल्या पचनसंस्थेला थोडाफार आराम पाहिजे. त्याच्यानुसार मी करतो. असं आध्यात्मिक कारण काही नाही, पण घरच्यांनी करत. सांगितलं? हां, घरच्यांनी नाही सांगितलं, स्वतःच करत आहो. स्वतःच करता? हां. मग काहीच खाल्लं नाही सकाळपासून? मी शेंगदाण्याचे लाडू खाऊन. शेंगा का बरं? तेच का? कारण घरच्यांनी असं सांगितलेलं उपवासाला शेंगदाणे चालतात. हां, किंवा ते नॉर्मल डाएटमध्ये एनर्जीचं काम करतात, प्रोटीन देतात म्हणून. ओके, ठीक आहे. तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड? माझं एज्युकेशन डिग्रीमध्ये BSc ॲग्रिकल्चर श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथून 2016 ते 20 या कालावधीत झालेलं आहे. त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून सीड टेक्नॉलॉजी या विषयात 2020 ते 22पर्यंत केलेलं आहे. फॅमिली बॅकग्राऊंड काय तुमचं? माझ्या फॅमिलीमध्ये चार मेंबर आहेत. मी, माझे बाबा, आई आणि बहीण. माझे बाबा शेती करतात, आई मदत करते शेतीमध्ये आणि बहिणी मॅरिड आहे. मी सध्या फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून गोंदिया येथे कार्यरत आहे. गोंदियाला का? कधीपासून? आता मागच्या जूनमध्ये आमचं जॉईनिंग झालेली. अच्छा. पण ट्रेनिंगमध्ये होतो ऑगस्टपर्यंत. त्याच्यानंतर ऑक्टोबरच्या लास्ट वीकमध्ये आम्हाला गोंदियाला पाठवलं. गोंदियाला पोचली. वडिलांचा शेतीचा व्यवसाय शेतीचा आहे? व्यवसाय. किती शेती आहे तुमची? 7 एकर आहे. आणि कोरडवाहू काय? आहे. त्याच्यात प्रामुख्याने सोयाबीन आणि तूरच पेरतो. सोयाबीन आणि तूर. तूर. सध्या तुरीचा हंगाम आहे? हो. तुरी म्हणजे तुरीपासून हां, काय काय प्रोडक्ट्स आपण बनवतो? तूरपासून मॅक्सिमम आमच्या इकडे डाळ बनते आणि डाळीचा उपयोग पुरण बनवायला पण होते. तुरीच्या डाळीपासून तुरीच्या डाळीचे लाडू पण खूप स्वादिष्ट लागतात. आणखी भाजी? हां, तुरीच्या सोले हिरवे असतात. सोल्याची, हां. हां, सोल्याची भाजी फेमस आहे. म्हणजे आमटी आमटी. हां, ते तोपर्यंत घरात दुसरी भाजीच बनत नाही. रोज बनते का हां, रोज घरी? बनते. बरं. तुमच्या हॉबीज? माझी हॉबी पोएट्री करणे आणि ॲनिमे बघतो थोडं. ॲनिमे बघता? म्हणजे कविता लिहिता? लिहितो. बरं. काय प्रकारचे विषय असतात कवितेचे? कवितेचे म्हणजे मॅक्झिमम करून माझ्या जीवनात ज्या घटना घडलेल्या आहेत मित्रांसोबत किंवा बाकी काही त्याच्यावरच लिहितो. रोमॅन्टिक? रोमॅन्टिक पण नाही. ओके, ठीक आहे. कविता. फूड डिपार्टमेंट आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट ह्या दोन्हीमध्ये कोणतं चांगलं डिपार्टमेंट? सर, कंपॅरिझन करायचं तर असं चांगलं डिपार्टमेंट नाही. दोन्ही आपापल्या जागी आपापलं स्वतःचं कार्य करतात. मेन म्हणजे कोणतंच डिपार्टमेंट असं कमी लेखल्याशिवाय चालणार नाही. कारण त्यांचं काम ते करत आहेत. अन्न सुरक्षेचं काम फूड डिपार्टमेंटला दिलेलं आहे. तसंच शेतकऱ्यांच्या कर्तव्यासाठी आपण कृषी विभागाचं काम आहे. तर मला वाटते दोन्ही डिपार्टमेंट. ते इतकं चांगलं काम असताना तुम्ही इकडे काय येत आहे हा प्रश्न? सर, माझं बॅकग्राऊंड BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे आणि माझे एक सिनियर होते दिगंबर सुरे सर म्हणून. तर त्यांचं म्हणजे असं समजा की डिग्रीमध्ये त्यांनी खूप गायडन्स केलं. तर त्यांचा एक आयडॉल म्हणून पाहत होतो. ते MPSCची तयारी करून मंडळ लागलेले आहेत. तर मी पण तयारी केली, पण मागच्या 2 ॲडमध्ये काही झालेलं नाही. तर अचानक FSOची ॲड पडली. आता तुम्ही मंडळ झाला तर FSO सोडून इकडे येणार का? नाही सर, मी फक्त क्लासरूम जर मिळाली तरच यायला तयार. मग प्रेफरन्समध्ये तुम्ही क्लासरूमच फक्त दिले की बाकी पण दिले? नाही, फक्त DDA ला बस. DDA. हो सर. काय फूड डिपार्टमेंटमध्ये काय काम केलं तुम्ही? सर, सध्या म्हणजे असं काही चार्ज झाला नाही. आम्हाला कसं असते की जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही आम्हाला एक सील मिळते. त्या सीलचा उपयोग आम्हाला सॅम्पलिंग करताना सील लावायसाठी होते. तोपर्यंत आम्हाला कोणतंच काम नाही. पण बाकीचे जे कामं आहेत जसे शिबिर असले तिथे व्हिजिट करणे किंवा आता कचारगडची यात्रा आहे तर तिथे आम्हाला जे काही स्टॉल लागतात त्याचे इन्स्पेक्शन करावं लागते. त्यांना रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सिंगसाठी म्हणजे सांगावं लागते की लायसन्स घ्या आणि नंतर तुम्ही तुमचे प्रोडक्ट विका.
तर असे छोटे मोठे आपले जे कार्यालय प्रमुख येतात त्यांनी सांगितलं तर ते करतो आम्ही. असं ऑफिशियल असं काही सध्या केलं नाही. फूड डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना कोणत्या कायद्याचा आधार घेतला आपण? फूड डिपार्टमेंटमध्ये जेव्हा आम्ही कार्य करतो ना तेव्हा FSSAI मार्फत फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी दिलेला 2006चा ॲक्ट आहे, त्याच्यानुसार आम्ही सगळे कार्य करतो. कोणत्या सेक्शनचं कॉन्ट्राव्हेन्शन केल्यानंतर कोणत्या सेक्शनमध्ये काय शिक्षा आहे? सॉरी सर, कळायला नाही. म्हणजे काय शिक्षेची तरतूद काय आहे? बघा 3 टाईपच्या शिक्षा येतात. जर फूड स्टँडर्ड एक ठरवलेलं आहे की अशा प्रकारे फूड असायला पाहिजे, जर ते सब स्टँडर्ड असेल तर त्याला फक्त आपण म्हणू शकता एक तर फाईन आहे किंवा मग त्याचा थोडासा काही एक सॉरी सर मी एकदा पुन्हा रिपीट करतो. फाईन मिनिमम किती आहे हा प्रश्न होता, म्हणजे दंड किती आहे? हां, दंड काय शिक्षा केल्यानंतर काय दंड आहे ते सांगा. म्हणजे 2 शिक्षा येतात, एक जबर शिक्षा म्हणू शकतो, एक सौम्य शिक्षा आहे. जबर शिक्षा ही क्रिमिनल ऑफेन्समध्ये येते. जेव्हा एखादा अन्नपदार्थ हा स्टँडर्ड ठरवलेला आहे पण तो जर विषारी असेल म्हणजे हार्मफुल असेल तर त्याला डायरेक्ट आपण जबर शिक्षा क्रिमिनल ऑफेन्स होते आणि त्याच्यात जेलसुद्धा होते. पण जर तो स्टँडर्डच्या सब स्टँडर्ड आहे किंवा त्याला लेबल नाही आहे, विदाऊट लेबल आहे, तर त्याच्यासाठी आपण जबर शिक्षा नाही करत, फक्त त्याला थोडा फाईन आहे. तर तो फाईन 10,000पासून सुरुवात होते, मॅक्झिमम 5 लाखापर्यंत जसजसे कॉन्ट्राव्हेन्शन असेल त्यानुसार करण्यात येते. व्हॉट इज मीन बाय सीड? सीड इज अ मटेरियल विच इज यूज फॉर स्विंग. एवढीच? सीडसाठी कोणकोणते कायदे अस्तित्वात येतात भारतामध्ये? सीड ॲक्ट आलेला आहे सर. आणि तुम्ही सीड टेक्नॉलॉजीमध्ये MSc केली? हो, सर. मग विसरलं का लगेच फूडमध्ये गेल्यावर? फूडमध्ये गेल्यावर सीड विसरलं का? नाही सर, आठवत नाही याचं थोडं. सीड बिल 2025 आता चालू आहे, त्याच्यावरती चर्चा केंद्र सरकारची. त्याविषयी काय आपल्याला कल्पना? नाही सर. काय सीड टेक्नॉलॉजीमध्ये 2 वर्ष काय केलं तुम्ही मग? सर माझा एक प्रोजेक्ट होता सीड प्रायमिंगचा, जो थेसिस होता माझा. पण कोरोना असल्यामुळे माझा जो थेसिस आहे तर तो अकोला विद्यापीठात नव्हता, वाशिमच्या रिसर्च स्टेशन इथे झालेला आहे. आणि सरांनी गाईड जे होते त्यांनी अशा प्रकारे दिला की जास्त वेळ व्हिजिट करायचं काम नाही पडलं पाहिजे, म्हणजे घरी राहता आलं पाहिजे, कारण कोरोनाचा काळ होता आणि वाहनच पण अवेलेबल नव्हते. तर मग तुम्ही MSc पूर्ण केली? MSc केली सर. मी केले सगळे ऑब्झर्वेशन सगळं घेतलं, स्वतः केले, पण थेसिसच असा निवडला होता त्यांनी मला दिला की जास्त वेळ कॉन्टॅक्ट नाही झाला पाहिजे. काय थेसिसचं नाव? थेसिसचं म्हणजे टायटल आहे सीड इव्हॅल्युएशन ऑफ सीड प्रायमिंग टेक्निक फॉर एनहान्सिंग सीड यील्ड अँड क्वालिटी इन मूग बीन. मूग बीन. हां सर. वाशिममध्ये काय क्रॉपिंग पॅटर्न आहे? सर वाशिममध्ये तालुक्यानुसार बघितलं, आमच्या मालेगाव तालुक्यात सोयाबीन आणि तूर जे डोंगराळ जमीन आहे, कोरडवाहू जास्त आहे. फक्त जिथे पाण्याची उपलब्धता आहे तिथे हळद, आता नवीन प्रमाणात हळद आलेलं आहे, कापूस अगोदरपासून होता. आणि जर काही असे पण शेतकरी आहेत आता सोयाबीनवरून परावृत्त होऊन चिया सीडकडे वळत येतं, कारण त्याला ना फवारायची गरज आहे ना राखायची गरज आहे, कारण कोणतं ॲनिमल पण ते खात नाही. फक्त पाण्याची उपलब्धता पाहिजे, खते पण लागत नाही, तर फक्त फिरून द्यायचं बस, विडिंग वगैरे काहीच नाही. काय चिया सीडची मेडिसिनल प्रॉपर्टी आहे? हो सर, मेडिसिनल, ते डायजेशनसाठी चांगले आहे, त्याच्यातून हाडं मजबूत होतात, आणखी पण भरपूर थोडे आठवत नाही. त्याच्यासाठी काही जैव मानांकन वगैरे वाशिमला झाले का? हो, सध्या रिसेंटली सुरू आहे चिया सीड्सचे लाडू विकणे. सध्या कृषी विभागामार्फतच ती म्हणजे स्टॉल लागलेले आहेत. ओके. सोयाबीनमध्ये सोयाबीन विकत घेतलं शेतकरी मार्केटमध्ये आणि ते उगवलं नाही, 100 शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या, अशा वेळी काय त्यांना आपण न्याय देऊ शकतो? सर, त्याच्यासाठी गुणनियंत्रक अधिकाऱ्यांना आपण कळवू शकतो. मी असं वाचलेलं आहे सर, जास्त माहीत नाही त्याबद्दल. ओके. कृषी विभागामध्ये सध्या काय चालू आहे? सध्या कृषी विभागामध्ये योजना विचार केला तर सध्या पोकरा म्हणून एक योजना सुरू आहे. नाव बदललं का तिचं? हो, बदललेलं आहे, आठवत नाही सर. बरं, ओके. अजून काय चालू आहे? ॲग्रिस्टॅक म्हणून पण एक योजना होती अगोदर, त्याच्याबद्दल कृषी विभागाचा लोगो काय होता पूर्वी? शेतकऱ्यांची सेवा शेतकरी म्हणून. होता. हां, तो बदलला का? बदलला सर. काय केलं आता मग? त्याच्यात भरपूर चेंजेस झालेले आहेत. म्हणजे लोगोमध्ये
बदल झालाय का? हा, बदल झाला. बरं, तुम्ही कृषी विभागामध्ये तुम्हाला घेतला आणि उपसंचालक झाला तुम्ही, काय नाविन्य पूर्ण करणार तुम्ही? नाविन्यपूर्ण सर, जसे की आता मला जितकं वाटते आमच्या शेतकऱ्यांकडे त्या समस्या येतात की योजनेचा पुरेपूर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. जसं की माझं गाव आहे, माझ्या गावात पण मी जेव्हा बघतो की शेतकऱ्यांना योजनेबद्दल मोबाईलवर पण माहीत होते, पण ते स्वतःहून तिकडे अप्रोच करत नाहीत. त्यांना म्हणजे ऑफिसमध्ये जाणं किंवा ते डॉक्युमेंट देणं, एक दोन वेळेस जाऊन पण पाहिले भरपूर म्हणजे भरपूर नाही, एक दोन शेतकरी जातात आणि करून पाहतात, पण जास्त डॉक्युमेंटेशन किंवा हे डॉक्युमेंट नाही ते डॉक्युमेंट नाही म्हणून वापस पाठवले जाते. तर ते म्हणजे सोडून देतात ती गोष्ट. तर मला हे दूर करायचं आहे. जितकं आपल्या कार्यालयात स्वतःहून पुढाकार घेऊन शेतकऱ्यांसाठी. वाशिममध्ये एका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला मारहाण केली अशी बातमी वाचली आज. हो सर, काय ते वास्तव काय आहे? जी घटना घडली तिथे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मारहाण केली अशी घटना ऐकलेली आहे. आता त्याच्याबद्दल त्यांच्या निलंबनाची कारवाई करायची आहे. वास्तव काय, घटनेमागे वास्तव काय आहे? वास्तव सर, जितकं व्हिडिओमध्ये दिसत आहे की त्यांनी मारहाण तर केलेली आहे, पण नेमकं प्रॉब्लेम काय झाला हे त्याच्यातून सिद्ध होत नाही. पण त्याच्यात प्रशासकीय अधिकाऱ्याला कुठलाही नागरिक असेल तर त्याला मारण्याचा अधिकार आहे का नाही. त्यावर काम करताना? नाही, जोपर्यंत आपल्यावर कोणी हल्ला करत नाही स्वतः. प्रशासकीय अधिकारी उत्तम होण्यासाठी त्याच्यामध्ये कोणते गुण असावेत? सर्वात महत्त्वाचं सर ऑनेस्टी असायला पाहिजे आणि आपल्या कामाला त्यांना म्हणजे न्याय दिला पाहिजे की आपल्या कामाच्या वेळेस आपण दुसरं काही नाही करायला पाहिजे. आपण जितकं काम देऊ शकतो, दुसऱ्याची सेवा करू शकतो, कर्तव्य आहे करायला पाहिजे. प्रामाणिकपणाने कर्तव्य, विनम्रता नसली तर चालेल का? नाही सर, ते पण पाहिजे ना? हो सर. PMFME बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? सर, PMFME ही एक योजना आहे ज्याच्यामध्ये शेतकरी किंवा कोणतेही म्हणजे शेतकरी आणि ग्राहकांना एक यांत्रिकीकरण मार्फत जे काही मशीन लागतात त्या पुरवल्या जातात. जसं की पनीर बनवायची मशीन, दुधाचं पाश्चरायझेशन करायची मशीन किंवा आणखी भरपूर सारे आहेत त्यात. तर त्याच्यासाठी लोन 10 लाखापर्यंत त्यांना लोन देण्यात येते. 35% असते त्यांना. याच्यात फूड प्रोसेसिंग संबंधित फूड फक्त असतं. प्रोसेसिंग संबंधित मग सगळं ही योजना कोणत्या विभागामार्फत राबवली जाते? कृषी विभागामार्फतच राबवली जाते. मग ही तर तुमच्या फूड प्रोसेसिंग डिपार्टमेंटशी संबंधित आहे ना? सर, याच्याबद्दल मी नाही सांगू शकत, पण ही योजना कृषी विभागामार्फतच राबवली जाते. बरं. त्याच्यानंतर सीड आणि ग्रेनमध्ये काय करायचं? सर, सीड जे आहे ते व्हायबल असते आणि ते सो केल्यावर त्याच्यातून आपण म्हणजे बीज उगवते. हा, आणि जर ग्रेन आहे तर त्याचा उपयोग आपण खाण्यासाठी वापरला जातो आणि ते स्टोरेज पण कमी मॉइश्चरपर्यंत ठेवले जाते. सीड हा ग्रेन असू शकतो का? सीड हा ग्रेन म्हणून उपयोगात आणला जाऊ शकतो. ग्रेन हा नाही, कारण नाहीच हे असू शकतो. असू शकतो, पण कसं त्याचं मॉइश्चर आहे आपण कमी प्रमाणावर ठेवला जातो, त्याच्यामुळे त्याचे व्हायबिलिटीचे चान्सेस कमी आहेत. तो व्हायबल नाही राहू शकतो. प्रायमिंग म्हणजे सीड प्रायमिंग. सीड प्रायमिंग सर, जसं की सीडला सो करायच्या अगोदर त्याला विविध केमिकलमध्ये डुबवण्यात येते आणि 2 तासापर्यंत वाळवून म्हणजे त्याला लावून ठेवले जाते. ठीक आहे. जसं की GA3 ॲसिड होतं, कार्बन डायझिम होतं, रायझोबियम ट्रीटमेंट होती, हे सगळं लावून त्याला वाढवले जाते आणि दुसऱ्या दिवशी त्वरित त्याची पेरणी केली जाते. तुम्ही केलं होतं? हो सर, केलं होतं, मी स्वतः केलं होतं. मग एवढा कोविडचा काळ होता तर तुम्ही कसं केलं? सर, मी स्वतःच्या जे घरची बाईक होती तिथून मी आपल्या रिसर्च स्टेशन वाशिमला इथे जात होतो. तिथे सर होते, त्यांनी मला मुंगीचं सगळं बियाणं उपलब्ध करून दिलं होतं आणि तिथे जे केमिकल्स होते त्यांनी सुद्धा स्वतः अकोल्यातून लॅबोरेटरीमधून मला आणून दिले होते. फक्त करायचं काम माझं होतं, मी ते लावून व्यवस्थित करून दिलं. कोणतं आणि रिसर्च मॉडेल वापरलं होतं? RBD, रँडमाइज ब्लॉक डिझाईन. काय असतं त्याचं? सर, रँडमाइज ब्लॉक डिझाईनमध्ये माझे जे ट्रीटमेंट होत्या त्या टोटल 9 ट्रीटमेंट होत्या आणि 3 रेप्लिकेशन होते. तर त्याच्यामुळे ते 27चा प्लॉट झाला आणि जो 27चा प्लॉट आहे तो 1, 2, 3 हा नंबर समोर नाही आला पाहिजे, अशा प्रकारे त्याचं डिझाईन केलं जाते. ठीक आहे. तुमचा तालुका तुम्ही मालेगाव सांगितलं. अजून एक तालुका आहे मालेगाव, कुठे आहे माहिती आहे? मालेगाव नावाचा तालुका एक वाशिममध्ये आहे, हां, दुसरा नाशिकमध्ये बहुतेक. तुमचा मालेगाव तालुका कशासाठी फेमस आहे? नाही, आणि तो मालेगाव तालुका कशासाठी फेमस आहे? सर नाही. त्याला छोटं पाकिस्तान म्हणतात, असं काय माहिती आहे का तुम्हाला? नाही. तुमचं मालेगाव तुमच्या नावाने पण फेमस आहे की?
तुम्ही अधिकारी झाला ना त्या तालुक्यातले. हो तुम्ही पण तालुका फेमस केलाच की. सीड ट्रीटमेंट करताना तुमच्याकडे इन्सेक्टिसाइड आहे, फंजिसाइड आहे आणि बायोफर्टिलायझर आहे. त्याचा क्रम कसा ठेवणार? शेवटचा प्रश्न. सर त्याचा क्रम अगोदर आपण फंजिसाईड वापरणार, नंतर इन्सेक्टिसाईड लावणार आणि त्याच्यानंतर आपल्याला तुम्ही जे सांगितलं व्हाय काय त्याच्या पाठीमागे सायन्स काय? जसं आपण अगोदर सीड सो केली तर त्याच्यावर कोणाचा म्हणजे फंजिसाईडचा अटॅक होऊ नये त्याच्यामुळे ते प्रोटेक्ट करते सीडला. नंतर आतलं जे इन्सेक्टिसाईड आहे सॉरी बरोबर. इन्सेक्टिसाईड ते सीडच्या आतमध्ये किंवा जे इन्सेक्ट असतील त्याला मारायचं काम करते, त्याच्यामुळे त्याची ग्रोथ व्यवस्थित होईल. आणि बायोफर्टिलायझर बाहेर का? सॉरी सर याच्याबद्दल मग ते बायोफर्टिलायझर अगोदर लावूया ना, मग फंजिसाइड लावू, मग इन्सेक्टिसाइड लावू, काय फरक पडतो? नाही सर नाही समजलं. बायो फर्टिलायझर मध्ये काय असतं? बायो फर्टिलायझरमध्ये जसं की रायझोबियम आहे तो मदत करते जेव्हा झाड वाढलं ना की त्याच्या रूट्सवर त्याच्यात कोणते तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम असते? आहेत हो सर. त्याच्यावर फंजिसाइड त्याच्यावर इन्सेक्टिसाइड आलं तर ते राहतील का? नाही राहणार. बरोबर. तुम्हाला फूड डिपार्टमेंटमध्ये काम करण्यासाठी शुभेच्छा आहेत आमच्या. थँक्यू सर. ओके. ठीक आहे, येऊ शकतो. या बस बसा. सर आहे. ठीक आहे. तुझा इंटरव्ह्यू असाच होणार बरं का? आता झाला असाच होणार. तू जर म्हणत असेल ना पुढं मग मला इकडे यायचं आहे तर इकडचं मला इथून दाखवावं लागेल. हो सर. ते नाही दिसलं तर मग शेवटचं जे आम्ही केलं आता हो. ते तिकडे पण तुम्हाला ते शुभेच्छा कळलं आहेत. का तुला? हो. पण बरं झालं थँक्यू तरी म्हटलं नाही का? किंवा तू असंही म्हणू शकत असतास हां. की सर थँक्यू पण मी या डिपार्टमेंटमध्ये येईल किंवा मला यायचं आहे. ठीक आहे. मग ते नाही का तुझा सेन्स ऑफ ह्युमर लगेच जागा झाला आणि तू त्याचं लक्षात हो. 2 मार्क जास्त मिळतात. ठीक. हां. मी मंडळी कुशाधिकारी होतो. हां. त्यानंतर परत माझी राज्यसेवेला मुलाखत होती, त्यात मी अकाउंट ऑफिसर झालो. हे 2 पदं असताना परत मी इंटरव्ह्यूला होतो, त्यात मी तालुका कुशाधिकारी झालो. तर मी हे अनुभवलेलं आहे. तुमच्याकडे एक पद असताना हां. पॅनल तुमचा इंटरव्ह्यू चांगला घेत नाही, कारण तुम्ही ज्याला काहीच पद नाही हम्म. त्याचं पद घालवण्यासाठी मुलाखतीला आलाय, असं एक पॅनलची मानसिकता असते. हम्म. ही निगेटिव्ह मानसिकता. आणि पॉझिटिव्ह एक असते की बाबा तुम्ही छोट्या पदावर काम करताय हां. पण तुमची कपॅसिटी क्लास 1 होण्याची आहे, पण तुम्ही क्लास 2. तर अशा वेळी तुम्हाला क्लास 1 करण्यासाठी पॅनल मुलाखत घेते. हो. तर त्या लेवलचा म्हणजे तो काय जो दर्जा आहे तो तुमच्याकडनं दिसला हां. तर तुम्हाला मुलाखतीत एंटरटेन केलं जाईल. आणि आता मग तुम्ही या असू दे. हो. तर त्या लेवलची तयारी तुला करावी लागते. ठीक आहे. आणि एखादा न्यायप्रविष्ट मुद्दा असेल तर त्याच्यावर बोलताना थोडंसं विचार करून. हो. थोडा सर आम्ही informal- मागाशी प्रश्न विचारला होता की अधिकाऱ्यांनी मारहाण केली अधिकाऱ्याला, तर त्याविषयी न्यायप्रविष्ट मुद्दा आहे, ओके. त्यामुळे आपण जास्त आपल्याला काही पण explain होऊ करायचं. शकते उद्या परवा हां. है ना काय झालं तर खूप असं थोडासा इन्फॉर्मल इंटरव्ह्यू झाला. म्हणजे काही शब्द होते ना की ती ऍड पडली, मग माझे ते सहकारी नाही तुझे कोण होते Senior. सिनियरचं नाव सांगून टाकलंस तू. मग ती स्टोरी जी आहे ना ती नको आहे, म्हणजे ती स्टोरी आपल्याला नको आहे. बरं आणि काहीतरी तू म्हणतो कुटुंबातल्या गप्पासारखं झालं ते. हा आपण म्हणू शकता असं म्हणजे काहीतरी ती आपण असं म्हणू अधिकारी झाली शकतो. म्हणून तुम्हाला व्हायचं आहे. हां, असं तुमचं काय हे आहे की नाही त्याच्यात? त्यांनी भरपूर गायडन्स केला आणि मला ते जेव्हा सोबत होते त्यांच्यासारखं बनायचं असं इच्छा झाली. हा, ठीक आहे. हा मग ते मला चांगले मार्गदर्शक मिळाले. एका वाक्यामध्ये आपण संपून टाकू. हा ती स्टोरी अजिबात नको. ते असं नाही का तू लहान आहेस आणि ते कोणीतरी मोठे आहेत, म्हणजे आहेतच ते ऑफकोर्स, पण आपल्याला आपण लहान आहे नाही दाखवायचं ना, इमॅच्युअर आहे असं आपल्याला नाही दाखवायचं. कुठेतरी तू म्हटलास की म्हणू शकता आपण असं म्हणू शकतो, हे असं पण नको. ते सरांनी ज्या शिक्षा सांगितल्या त्याच्यामध्ये खूपच म्हणजे की काय शिक्षा होते असा एक प्रश्न सरांनी विचारला होता ना, तर त्या पटकन शिक्षा सांगण्याच्या ऐवजी खूप लांबून लागली ना, पटापट सांगू शकते. तर ती अभ्यास नसल्यामुळे ते झालं, पण हा पोटेन्शियल क्वेश्चन असू शकतो. ती सीड बद्दल, योजनेबद्दल, लोगो बद्दल हे थोडंसं तुम्ही माहिती करून घ्यायची आहे. स्माईल चांगलं होतं आणि नाव नको लिहिल्याने ते ठीक आहे. आणि तुम्ही थोडे सुरुवातीला नाही का जेन्युअन वाटत आहातच, जेन्युअन उत्तरं देताना वगैरे सगळं तर ते जेन्युअन वाटत होतात. आणि मग नंतर मग ते प्रश्नांची उत्तरं जेव्हा अशी थोडी इन्फॉर्मलकडे गेली ना तर
मग ते नको वाटलं. थोडासा आवाज आणि मोठा हवा, मोठा थोडासा आवाज थोडं अकॅडमिक नॉलेज कमी पडते थोडंसं. हातवारे जास्त आले म्हणजे ते थोडं म्हणजे व्हावे हातवारे पण कमी व्हावे म्हणजे प्रत्येक उत्तराला ते झालं. हां. आणि इन्फॉर्मल जास्त झालं म्हणजे आता तू प्रशासनात 1 वर्षभर काम केलंयस ना, हो. मग ते 1 वर्षभर काम केलं हे आपल्या तेवढ्या 10-15 मिनिटाच्या कालावधीत समोरच्याला जाणवलं पाहिजे. ती थोडीशी मॅच्युरिटी जराशी कमी दिसते. कशामुळं 2-3 उत्तर तू देताना आपण जस्ट असं किडिंग आन्सर देतो ना, तसं झालं. तर ते किंचितही तुझ्याकडे म्हणजे तो इंटरव्ह्यूला एखादा नवीन मुलगा आलाय त्याच्याकडनं अपेक्षित आहे पॅनलला, ठीक आहे चुकू शकतो, पण तू प्रशासनात काम करतोय म्हणजे तू एक इंटरव्ह्यू आयोगाची ऑलरेडी देऊन गेलेला आहे, त्यामुळे तुझ्याकडनं त्याला आपल्याला अजिबात स्कोप तेव्हा नाही. किती मार्क होते? 21. आउट ऑफ 50. हां. किती होते? 31. 30 म्हणजे चांगले आहेत. आता इथं तुला मार्क्स ज्यादा कसे येतील तर तू क्लास 1 साठीच येतोयस आणि त्या लेवलचं तुला दाखवावं लागेल. मग आता सीड तुझं MSc सीडमध्ये आहे, हो सर. ते थेसिसमध्ये पण गोंधळ असतो. हो. आता ते पॅनलला इतकं सांगायची गरज नाही ना, माझा कोविडमध्ये थेसिस झाला मग मला सॉफ्ट कॉर्नर दिला, हे किडिंग झालं. हां, हे नको टायटल आहे. सांगताना गडबडायला नाही पाहिजे. ह्यांना काहीच माहित नाही. स्टोरी नको सांगायला की माझ्यासोबत काय झालं. आणि स्टोरीत पण जे लॅकून आहेत ते नको ना सांगू. स्टोरी सांगितल्यामुळे मी जास्त प्रश्न विचारले, कसं केलं, काय केलं, हम्म. मॉडेल कोणतं वापरलं. आता हे सांगितलं हां. पण ते प्रश्नात अडकू शकतो, हो. अजून जास्त डिटेल प्रश्न येऊ शकतात त्याच्यावर. तो फूडमध्ये काम करतो आणि सीडमध्ये तू MSc केली ना, त्यामुळे फूड आणि सीड ह्या दोन्हीवरती जरा प्रश्न येण्याची शक्यता तुला नाकारता येत नाही. आणि तिकडनं इकडे येणार तर तुझं कॉल स्ट्रॉंग आहे, मग त्याला अनुषंगिक पुढं पण दिसलं पाहिजे, त्याची तयारी थोडीशी कर. ते विचारत नाही तुझा इंटरव्ह्यू, ते विचारत नाही ना इंटरव्ह्यू. 23च्या तारखेलाच आहे. 23ला म्हणजे पहिल्या हातमध्ये आहे. पहिलं. तयारीला वेळ आहे अजून तुझ्याकडे 10 दिवस आहेत. थोडं अजून 1-2 इंटरव्ह्यू मॉक. हां मी लिहिले 2-3 मॉक दे. हो. म्हणजे ते हे आहेत ना सरदेसाई. महावीरचे अं, कार्तिक सर. कार्तिक सर. कार्तिक सरांच्याकडे एका दुसरा मॉक दे. ठीक आहे. हं? तिथे पण आता कुठं पोस्टिंग आहे, गोंदियाला. मग तिथे एका दुसरा मॉक दे. तिथं रुपेश आहेत Friends ना, सोबत. रुपेश आहे की रुपेश आणि ते 2 ग्रुप आहे. हं. आणि 1-2 मॉक दे, सराव व्हायला पाहिजे आणि थोडासा अभ्यास कर. ठीक. चांगले मार्क्स असतील तर उपसंचालक होणार तू. लीड. आणि तर मग FSO चांगले. शुभेच्छा. आणि चांगलीच आहे. तिकडे क्लास 1 होणार असेल तरच इकडे येणं अपेक्षित आहे. नाहीतर तो आमच्यासारखा म्हणजे मॉक येणाऱ्यामध्ये पाहिजेच, पण तू देतोयस ठीक आहे. Okay, all the ठीक best. आहे, ऑल दी बेस्ट.